हा मला इथे 36 साईजचा बोटनेक ब्लाऊजचा बॅकनेक करायचा होता. त्यासाठी मला बोंदे लावून हा रेडी करायचा होता. प्रोफेशनल आणि सिंपल ब्लाऊज खूप सुंदर हा दिसतो. 7.5 इंचाचा शोल्डर आणि 7 इंचाचा मुंडा घेऊन 3.5 इंचाचा हा गळारुंदी घेऊन मी कटिंग केलेली आहे आणि 3 इंचाचा हा नेक केला आहे. तो आता सिंपल आपण जसा रेडी करतो तसा रेडी करून घेतला आहे. कमरेकडून ही दापटीप मारून घेतली आणि गळ्याकडून ही दापटीप मारून घेतली आणि त्याला बॅक टक्स मारून घेते. आता हा बोंदे लावून ब्लाऊज कसा रेडी करायचा आहे ह्याचा मी फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ऑलरेडी खूप दिवसापूर्वी केला आहे. तरी पण हा मी नेक डिझाईन आता शिवते तर मी तुमच्यासोबत शेअर करते शॉर्ट व्हिडिओ. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्येही कळेल. हा सिंपल नेक रेडी करून घेतल्यानंतर आपण हा सेंटरमधून बॅक साईडने कटिंग करून घ्यायचा, कारण आपल्याला इथे बोंदे लावायचे आहेत. आता आपण हा आपल्याकडच्या बाजूला नेक करून घ्यायचा आणि ज्या साईडला आपण राईट साईड येते त्या साईडला आपल्याला बोंदे लावायचे आहेत. जी साईड लेफ्ट साईड येते त्या साईडला आपल्याला अशी ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जी हुकसाठी लूप पट्टी लावतो ना त्याच प्रकारे सेम लावायची. आतल्या बाजूने वरच्या बाजूला टर्न करून घ्यायची. आता ती करून घेतल्यानंतर ह्या साईडला मला बोंदे लावून घ्यायचे आहेत. तर असा कपड्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि हा एक कपडा चौकोनी घ्यायचा आणि त्याच्यात जो कपडा आपण घेतलेला असतो तो घालून त्याचा बुंदा रेडी करून घ्यायचा. काही जण थर्माकोलचेही ते मिळतात रोल गोल, ते घालूनही करतात हे. पण अशा प्रकारे मी बुंदे कपड्याचेच रेडी करून घेते. हे रेडी करून घेतल्यानंतर मी ते लावून घेते. मी थोडं अंतर सोडून ते लावून घेते. तुम्हाला जसे पाहिजेत, तुम्हाला दाट पाहिजेत, विरळ पाहिजेत किंवा तुम्हाला एका इंचाच्या अंतरावर पाहिजेत तशा प्रकारे हे तुम्ही लावू शकता. हा बुंदा मी लावला आहे ना त्याच्या शेजारी अशी नॉड घेऊनही लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिझाईन ह्याच्यात करू शकतो. हा फक्त मी करते तो पद्धत तुम्हाला दाखवते. मी पूर्ण असे बुंदे लावून इथे घेतल्यानंतर हा कपडा जिथे आपण ही लूप पट्टी लावलेली असते त्याच्यावर ठेवून शिवून घेते. शिवल्यानंतर हे असं काहीसं दिसणार. तर हे उलट्या प्रकारे म्हणजे सरळवर सरळ ठेवून असं शिवून घ्यायचं आणि जेव्हा आपण टर्न करू तेव्हा हे अशा प्रकारे फिनिशिंगने तिथे दिसेल. ही पट्टी आतल्या बाजूला का लावली, कारण जिथे बुंद्यांचा जो कपडा अर्धा इंचा जो आपण कपडा शिलाई म्हणजे तो बुंदे तयार करून राहिलेला असतो तो कपडा आतल्याही बाजूने दिसू नये आणि वरूनही दिसू नये अशा प्रकारे फिनिशिंगनं आपलं काम केलं जावं ह्यासाठी लावला होता. तर हा ब्लाऊज जर आवडला असेल नक्की लाईक करा.